हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे सोनाली. कसे आहात सर्वजण? मस्त ना? तर मी सुद्धा खूप मस्त आहे आणि तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि हा व्लॉग आहे माझ्या माहेरचा. माहेरी माझ्या नवीन घर तयार झालेलं आहे आणि त्याची वास्तुपूजा आहे, गृहप्रवेश आहे. तर त्याचा हा पूर्ण व्हिडिओ आहे. नक्की पहा, कंटिन्यू हा व्हिडिओ पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि चला मग आता व्हिडिओला स्टार्ट करूया. तर ही वास्तुशांती पूर्ण हॉलमध्ये वास्तुशांतीची पूजा मांडलेली आहे. तर ही पूर्ण पूजा आदल्या दिवशीच मांडली होती. वास्तुशांती दुसऱ्या दिवशी होती आणि त्या दिवशी आदल्या दिवशी पूजा पूर्ण ब्राह्मणाने मांडली होती, कारण की पूजा मांडायला उशीर लागतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नंतर आपल्याला लवकर पूजा करता येईल. पाहुणे वगैरे येतात, मग त्यांचा पण जेवणाचा वगैरे टाईम असतो, त्यामुळे दुपारपर्यंत पूजा आवरायची होती. आणि तर सर्वजण पूजेला बसलेले होते. तर मला 3 भाऊ आहेत, तिन्ही भावांनी पूजा केली. तर तिन्ही भावांना पूजेला बसवलं होतं. आधी आधी एका भावानेच जोडीनं पूजा केली होती पूर्ण. नंतर होम चालू झाल्यानंतर ब्राह्मणाने तिन्ही भावांना जोडीनं बसून पूजा करून घेतली. पूजासुद्धा खूप छान प्रकारे पार पडली होती आणि पाहुणे वगैरेसुद्धा आले होते, काही येत होते आणि यायलासुद्धा सुरुवात झालेलीच होती. आणि पूर्ण घर तुम्हाला मी नाही दाखवू शकले, कारण की त्या दिवशी खूप घाई होती, त्यामुळे फक्त हॉलच दिसत आहे तुम्हाला. पूर्ण घर जर तुम्हाला पाहायचं असेल तर तसं कमेंट्समध्ये नक्की सांगा. नंतर नेक्स्ट कधी मी गेल्यानंतर पूर्ण व्लॉग तुम्हाला टाकेल. तर प्रत्येकाने वेगवेगळी शूटिंग केली होती प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये. त्यामुळे शूटिंग जरा कुठं उभी आणि कुठं आडवी अशी झालेली आहे. तर कसं आपल्याला पण वेळ नसतो ना पूर्ण शूट करायला. खूप घाई असते त्या दिवशी, त्याच्यामुळे थोडे समजून घ्या. जसं शूट केले ना तसं मी तुम्हाला हा व्लॉग दाखवते, कारण की खूप घाई होती त्या दिवशी. सर्वांचीच घाई होती आणि घाई असतेच अशा कार्यक्रमाला खूप घाई होते. आणि खूप सुंदर घर झालेलं आहे बरं का पूर्ण, कारण की जागा खूप छोटी आहे, 1 गुंठ्यालासुद्धा कमी आहे. आणि त्या जागेमध्ये खूप छान असा प्लॅन काढला होता माझ्या भावांनी आणि खूप सुंदर असं घर झालेलं आहे. सगळं ॲडजस्ट करून खूप सुंदर असं घर झालं आहे. आणि आईलासुद्धा खूप छान वाटतंय आज. आईलाच काय तर आम्हा सगळ्यांनासुद्धा, भावा बहिणींना, आम्हाला खूप छान वाटते आज आमचं घर तयार झालं. आम्ही लहान असताना ना तर दुसऱ्यांचे घरं आम्ही पाहायचो गल्लीमध्ये छान असायचे, तर आमचं घर त्यावेळेस एवढं काही चांगलं नव्हतं, त्यामुळे आम्हाला खूप कसं तरी वाटायचं. पण आता इतकं छान वाटतंय की सगळ्यांपेक्षा गल्लीमध्ये आमचं घर खूप भारी झालं आहे त्याच्यामुळे. आणि कधी स्वप्न तसं वाटलंच नव्हतं की आमचं घर इतकं सुंदर होईल. तर इतकं छान असं आमचं हे घर झालेलं आहे. पण एवढी एकच खंत आहे की माझ्या वडिलांना नाही हे घर पाहता आलं. पण जाऊ द्या, आईने तर हे घर पाहिलं, त्याच्यामुळे त्यातच आमचा सर्वांचा आनंद आहे. तर सगळे पाहुणे आले होते, माझे सासरचे वगैरे सगळे पाहुणे आले होते आणि मी आधीच आलेले होते. 8 दिवस आधीच आले होते. दिवाळी होती, दिवाळी झाल्यानंतर मग भाऊबीजला आले होते आणि वास्तुशांती होती, म्हणून मग मी आधीच 8 दिवस आल्यावर राहिले होते. आणि सगळे पाहुणे वगैरे आले होते, पण पूजेलाच वेळ लागला, कारण की खूप 2-3 तास ही पूजा चालली. वास्तुशांतीची पूजा म्हटलं की खूप उशीर होतो. 2-2:30 वाजले होते पूजा संपायला. सकाळी 9ला पूजा सुरू झाली होती. आणि हे आमचं घर कोणाला पण आवडतं, कारण की इतक्या छोट्या जागेत इतकं छान बांधलं असं सर्वजण म्हणतात, खूप नाव घेतात भावांचे. आणि खरंच खूप छान असं घर बांधलेलं आहे. आणि आईवडिलांना तर काय हवं असतं, आपल्या मुलाने आपल्यासाठी इतकं छान सुंदर असं घर बांधलेलं आहे. आपल्या आईवडिलांना तर तेवढंच हवं असतं, आपल्या आईवडिलांनी काय आपल्यासाठी केलं हे महत्त्वाचं नाही आहे, कारण की आपल्याला जन्म दिला हेच महत्त्वाचं आहे आणि आपल्याला मोठं केलं आणि आपल्याला ह्या जगामध्ये आणलं हेच महत्त्वाचं आहे. तर आता सर्वजण भाऊ आईचा आशीर्वाद घेत होते आणि इथं आता नंतर होम वेलकमचा सुरू झालेलं होतं. तर सायंकाळी आम्ही होम वेलकम केलं होतं. सगळे पाहुणे वगैरे गेल्यानंतर सकाळी कसं पूजा चालली लय वेळ आणि पाहुणे पण होते ना भरपूर, त्यामुळे त्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्हाला टाईम भेटलाच नाही. सगळ्यांचे फोटो स्टेशन वगैरे, गिफ्ट वगैरे आले होते, त्यामुळे आम्ही सायंकाळी हा निवांत पाहुणे वगैरे गेल्यानंतर हा होम वेलकमचा कार्यक्रम केला. घरच्या घरीच आम्ही होम वेलकमचा कार्यक्रम केला. आई-वडिलांच्या वेळेस आम्ही लहान असताना खूप नाजूक परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमधून आई-वडिलांनी भावांना शिकवलं आणि आम्हाला शिकवलं आणि तिन्ही भावांना शिकून जॉब लावला. आणि त्यामुळे आज खरं तर हा आजचा दिवस पाहायला मिळतो आणि खरंच खूप आनंद झाला आहे बरं का. हा दिवस खरंच खूप भारी आहे आमच्यासाठी. आणि माझ्या आईलासुद्धा खूप भारी वाटतंय आज, कारण की आपण इतक्या हालाखीचे दिवस काढले आणि आता पुढं आपलं इतकं छान झालेलं आहे त्याच्यामुळे. तर इथं माझ्या सगळ्या भावांच्या मुलं आणि माझे 2 मुलं सगळे असे इथं व्हिडिओमध्ये एन्जॉय करत होते. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. तर कसं वाटलं तुम्हाला माझ्या आईचं नवीन घर हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. बाय.